आषाढी एकादशीच्या पहाटे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सपत्नीक श्री विठ्ठल आणि रुक्मिणीची महापूजा करतात। याला शासकीय पूजेचा दर्जा दिलाय। दरवर्षी आषाढी एकादशीला आपण पाहतो पंढरपूरच्या विठोबा रुक्मिणीच्या मंदिरात राज्याचे मुख्यमंत्री पूजा करतात। पण हा मान मुख्यमंत्र्यांना कधीपासून मिळतो आणि त्यामागचं कारण काय आहे? चला जाणून घेऊया। पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राची हजारो वर्षांची परंपरा। संत तुकाराम, ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि लाखो भाविक विठोबाच्या दर्शनासाठी चालत येतात। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आषाढी एकादशीची शासकीय पूजा करण्याची परंपरा 1990च्या दशकात सुरू झाली। त्याआधी विविध मंत्री किंवा वरिष्ठ अधिकारी ही पूजा करत असत। मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना ही परंपरा औपचारिकपणे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरू करण्यात आली। मुख्यमंत्र्यांनीच ही पूजा करावी असा निर्णय घेतला, जेणेकरून कोण पूजा करणार यावरून होणारे वाद थांबवता येतील आणि वारकऱ्यांना अधिक वेळ उभं राहावं लागणार नाही। या प्रथेमागचं कारण म्हणजे राज्य प्रमुखाने जनतेसोबत श्रद्धेचा भाग व्हावा ही भावना। म्हणून राज्य सरकारतर्फे अधिकृत पूजेचा मान मुख्यमंत्र्यांना दिला गेला। आजही मुख्यमंत्री विठोबाच्या चरणी माणूस म्हणून नतमस्तक होतात आणि महाराष्ट्राची ही श्रद्धेची परंपरा अधिक दृढ होते। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हलका फुलकाला नक्की फॉलो करा।